तामिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार थलपती विजयनं एंट्री केल्यामुळे 2026ची विधानसभा निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली आहे. विजय 2 जागांवर निवडणूक लढवत असून तिथं नेमकं काय चित्र आहे, तो आघाडीवर आहे की पिछाडीवर, सगळं सविस्तर सांगतो. पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा, कारण निवडणूक निकालाच्या अशाच सुपरफास्ट अपडेट सर्वात अगोदर आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तामिळनाडूतील सत्तेचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या तिरुचिरापल्ली पूर्व या शहरी मतदारसंघातून थलपती विजय रिंगणात उतरलाय. विजय यानं डीएमकेच्या विद्यमान आमदारांवर 1649 मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात तरुण आणि अल्पसंख्याक मतदारांचा मोठा प्रभाव असून तिथं विजय यांची जादू चालताना दिसून येते. दुसरीकडे पेरांबूर विधानसभा मतदारसंघातही थलपती विजयनं आपली पकड मजबूत केली आहे. तिथं ते डीएमकेचे 2 वेळा आमदार राहिलेल्या आर.डी. शेखर यांच्यावर 2990 मतांनी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवर AIADMKचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. विजय यानं मुद्दामहून शहरी आणि महत्त्वाचे मतदारसंघ निवडले असून त्यांच्या या राजकीय एंट्रीनं प्रस्थापित पक्षांचे धाबेदान आणले आहेत. थलपती विजय याचा पडद्यावरचा जलवा आता मतपेटीतूनही बाहेर येताना दिसून येत आहे. विजयच्या TVK पक्षानं प्रस्थापित पक्षांना जबर धक्का दिला असून 113 जागांवर आघाडी कायम राखली आहे. सत्तेत येण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. बहुमतापासून विजय यांचा पक्ष केवळ 5 जागांपासून दूर आहे. TVK पक्षानं बहुमत मिळवलं तर तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला जाईल यात शंका नाही. सध्या संपूर्ण देशाचं लक्ष या सुपरस्टारच्या निकालाकडे लागलं आहे. थलपती विजय तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि निवडणूक निकालाच्या अशाच सुपरफास्ट अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.